नमस्कार. की आहे इथे आज थांबायचे. सन 1981. त्याच वेळेला त्याच बसस्टॉपवर यायची ती. लक्षात आलं दोघांच्याही. आपोआप तो शर्ट नीट इन करू लागला. ती साडी ड्रेस निवडून घालू लागली. ओळख झाली, वाढली. मग संध्याकाळची भेटही ठरू लागली. कधी हा तिच्या ऑफिस खाली, कधी ती ह्याच्या. आणि अचानक सकाळची बस चुकू लागली तिची. आधी आठवड्यातून एखाद दिवस, मग जास्तच. संध्याकाळी तर नकोच भेटायला. घरी आई एकटी असते. असं काय काय. हा म्हणे, आई तर गेले 6 महिने एकटीच होती की घरी. धीर एकवटून त्याने एक दिवस विचारलंच. सन 1990. कॉलेजच्या कट्ट्यावर शेजारच्या ग्रुपमध्ये होता तो. धम्माल करत होते सगळे. त्यात याचा अग्रक्रम, यांच्या ग्रुपमध्ये हिचा. साहजिकच समसमा संयोग की झाला. आधी ओळख, मग फायगर्डनला शेवपुरी, आणि मग तिथेच झुडपात मागे बसायलाही लागले दोघे. आणि अचानक ती कट्ट्यावर येईनाशी झाली. कॅन्टीनमध्ये दुसऱ्या ग्रुपबरोबर दिसू लागली. संध्याकाळी थांबू म्हटलं तर म्हणे परीक्षा जवळ आली, अभ्यास केला पाहिजे. हा म्हणाला, पहिल्या सेमला पण होती की परीक्षा. धीर करून त्याने एक दिवस विचारलंच. सन 2024. इन्स्टावर भेटले पहिल्यांदा. हिचे आणि त्याचे दोघांचे फॉलोईंग खूपसे सेम. मग दुसऱ्या एका ॲपवर स्कोअर बघितला तर खूपच मॅच झालं सगळं. मग स्टारबक्स, मग मूवी, मग मेसेज, कॉल, पिंग, टिंग, सगळं यथास्थित. रात्री आपापल्या बेडरूममध्ये गेले की 2:30च्या आधी कधी चॅट बंद व्हायची नाही. आणि अचानक एक दिवस तिने तासभर काही रिस्पॉन्सच दिला नाही. फोन केला तर उचले ना. मग लास्ट सीन दिसणंही बंद झालं. कधीतरी बोलणं झालं तेही व्हॉट्सअपवर, तर म्हणे GREचा स्कोअर इम्प्रूव्ह करायचा आहे, फोकस करायला हवं. हा म्हणे, पण तू तर आधी म्हणाली होतीस नाही जायचं USA म्हणून. तर म्हणे परिस्थिती बदलते, निर्णय बदलतात. हा म्हणे माणूसही बदलतो. धीर करून त्याने एक दिवस विचारलंच. मिजो. असाच एक अधीर दिवस 2024. आजचा बोनस. अपूर्व राजपूत नावाचा तरुण ताज्या दमाचा कवी आहे. खूप छान मराठी गझल शेरोशायरी करतो. वेगळीच शब्दकळा आहे त्याची. अपूर्वची मला एक आवडलेली कविता सादर करतोय, अर्थातच माझा मित्र अमित वळसंकर. अमितच्या भावगर्भ आणि दमदार आवाजात ही कविता ऐकणं म्हणजे एक वेगळाच काव्यानुभव आहे. ऐका. की आहे इथे आज थांबायचे. नमस्कार.